नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजची तारीख आहे 22. वेळ होते 7:45 आणि टर्मिनल 2ची बुकिंग भेटली आहे प्रीमियर कॅटेगरीमध्ये. सो ह्याच ट्रिपनंतर आपला उबरचा पास पण ॲक्टिवेट होईल आणि CNG आहे हाफ टाकीचा थोडासा कमी आहेच आहे. एक मिनटं, हे बघा, हाफ टाकीचा थोडासा एक पॉईंट लेफ्ट साईडला गेलेला आहे. तर जाऊ, ड्रॉप करू कस्टमरला आणि तिथूनच CNG भरून मग बघू कशा प्रकारच्या काय ट्रिप्स लागतात. एअरपोर्टची ट्रिप झाली कंप्लीट. मी एअरपोर्टवरती थांबण्याचा विचार तर नाही आहेत, कारण प्रीमियर कॅटेगरीमध्ये 30 गाड्या आहेत. इंटरसिटीच्या काहीतरी 150-200 गाड्या आहेत. उबर गो बघितला नाही मी आणि ते ऑनलाईन केल्यावरती प्रॉब्लेम होईल. एअरपोर्टवरून बुकिंग नाही घ्यायच्यावर जाऊ दे. थोडंसं पुढे गेलो ना की अंधेरीवरून लेफ्ट, म्हणजे स्ट्रेट जाऊन लेफ्ट घेतला ना तर मग ते निघून जाईल. ते असं बोलतोय की तुम्ही लाईनीत उभे राहा एअरपोर्टच्या, तर मला लाईनीत उभा नाही राहायचं आहे आता, कारण अजून पण 3 पॉईंट CNG आहे. आणि आतापर्यंत जी गाडी चालली आहे 41 किलोमीटर गाडी चालली आहे. फेअर पण बरोबर दिला, नो एनी कॉमेंट्स. सो सायन्स साईडची जर ट्रिप भेटली किंवा नवी मुंबईची जरी ट्रिप भेटली ना तरी पण आपली गाडी आरामात जाऊ शकते. बॅकअपसाठी पेट्रोल तर आहेच, पण टाईम वेस्ट नाही झाला पाहिजे बस. थोडासा पुढे गेलो ना तर मग ओला आणि उबर दोघांना पण चालू करेल. एअरपोर्टवरून असा पवईचा तो रूट आहे ना, तिथून असा लेफ्ट साईड घेतला आणि थोडा पुढे आल्यावरती हा मला रँडमली इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप दिसला. जेव्हा पण आपल्या टी परमिटच्या गाड्या दिसल्या लाईनीमध्ये नंबर आहेत, तर मला अंदाज आला की ते CNG आहे. आणि काहीच म्हणजे माझ्या पाठीमध्ये गाडी वगैरे काही नव्हती. तर आता जवळपास 3-4 गाड्या लागल्यात. फटाफट CNG भरून घेईन. CNG भरून झालं की मग आपण थोडंसं पुढे जाऊ, कारण ह्या साईडला ट्रिप तर लागत आहेत. ओलामध्ये खूप लांबचे पिकअप लागतात, 2-2, 3-3 किलोमीटरचे. आणि एक ट्रिप लागली होती BKCची, पण इथून जो U-टर्न मारून पुढे जायचं आहे 1.5 किलोमीटरला 20 मिनिट दाखवत होता, कारण हा पूर्ण रोड राईट साईडचा पूर्ण रोड आहे ना तो जाम आहे. तर म्हणून मी आहे ना ती ट्रिप परत स्वतःहूनच कॅन्सल मारली. आणि बरं झालं कॅन्सल मारली. CNG भरून झालं ना तर मग अशा उलट्या फुलट्या ट्रिप घेऊ शकतो आपण. CNG इम्पॉर्टंट आहे. आश्चर्य वाटते, अंधेरीमध्ये आहे बरोबर सेंटरला. उबरमध्ये ट्रिपच वाजत नाही आहेत आणि ओलामध्ये ज्या ट्रिप वाजतात ते 3-3, 4-4 किलोमीटर लांबून ट्रिप येतात. अंधेरी टू अंधेरीची ट्रिप होती, चाकला असं काहीतरी होतं. पिकअप टाइम बघा, पिकअप टाइम तिलक नगर. गोरेगावची ट्रिप घेतली मी. आता हे मुलुंडची ट्रिप देते. ओके, त्या साईडलाच आहे, U-टर्न मारून जायचं आहे. नमस्कार मित्रांनो, सध्या मी आहे आरे कॉलनी. ज्या कस्टमरला पिकअप म्हणजे ड्रॉप केलं इथे, एक तर त्यांची लोकेशन चुकीची होती. पूर्ण गोल फिरलं, जवळपास 1.5-2 किलोमीटरपेक्षा झालं पण असेल. फेअर मला 337 दाखवलं होतं आणि मला फेअर भेटला 487. तो मोबाईल आता गाडीमध्येच आहे, हीच बिल्डिंग आहे. आणि वॉचमॅन लोकांची मी परमिशन घेतली की गाडी लावू का इथे, तर ते बोलले की ठीक आहे लाव, नो इशू. ही बघा इथे माझी गाडी खाली. कस्टमरचं कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे. तर ते बोलत आहेत की जो पण तू उबरवरती फेअर दाखवेल ना तो आम्ही तुला ऑफलाईन देऊ. म्हटलं ठीक आहे, काय टेन्शन नाही. मी तुम्हाला हे दाखवतो आहे नजारा. हे बघ, हे बिल्डिंगचं नाव आहे. अंधेरीमधून घनसोली IT पार्कची ट्रिप भेटली ओलामध्ये. 300 मीटरच्या अंतरावरून
परत युटर्न मारून जाऊन लांबून जावं लागतंय कारण रस्ताच बंद करून ठेवलाय. तर आता मी काय करू शकत नाही त्याच्यामध्ये. भावानो, मी आता आहे आपल्याच एरियामध्ये, जिथून दिवसाची सुरुवात करतो त्याच एरियामध्ये. शेवटची ट्रिप कंप्लीट झाली नवी मुंबईची, घनसोलीमध्ये. घनसोलीमधून मग मला अंधेरीची ट्रिप लागत होती, पण मी अंधेरीची ट्रिप नाही घेतली. मला 2 काम पेंडिंग होते, ते करायचे होते. एक इमर्जन्सी काम होतं जो की मी व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही. दुसरा काम होता पैसे डिपॉझिट करायचं होतं. आणि अजून एक काम होता की मला भूक पण लागली होती. तर मी डायरेक्ट घनसोलीवरून डायरेक्ट आपल्या एरियामध्ये आलो, सगळी कामं आवरली आणि बरोबर 4 वाजता लॉग इन केलं आहे. तर 4 वाजता लॉग इन करत असताना ओलामध्ये एक ट्रिप भेटली होती दादरची, पण ते इंटरनेट इश्यू काहीतरी झाला आणि ती ट्रिप गेली. ती ट्रिप जी गेली ती गेली, ती आता पण काही ट्रिप भेटतच नाही आहे. ती 70-80 रुपयेवाली एक लोकलवाली कुठेतरी वाजते. 4 किलोमीटरचा पिकअप आणि 4 किलोमीटरचा ड्रॉप असं काहीतरी वाजते. एक मानसरोवर स्टेशनची वाजली. उबरमध्ये तर काही वाजतच नाही आहे. बघ, ओल्ड पनवेल. आता मी आहे वाशीमध्ये. एका कस्टमरला ड्रॉप केलं. कांदिवलीची ट्रिप लागत होती, घेऊ का नको विचार चालू होतं, पण आता असं वाटतं की घ्यायला पाहिजे होती. जवळच पिकअप होतं. 700 रुपयाचा फेअर होता. छत्रपती शिवाजी टर्मिनल, सहारा, नौपाडा, एअरपोर्टची बुकिंग, डोंबिवली. एअरपोर्टवरती नको. मी असं मला असं मॅप जो मी डॉक्युमेंटसाठी ठेवला आहे तो आहे एक तर बोरिवली, एक तर अंधेरी आणि थर्ड आहे गोरेगाव मालाडच्या आसपास. जर ह्या याच्यातनं ट्रिप भेटत आहेत तर मी घ्यायला तयार आहे. मग ओला असू दे किंवा उबर असू दे. तुमच्या भावाने मालाडची ट्रिप घेतली आहे उलट्या साईडची. फेअर 690 समथिंग काहीतरी होता. 37 किलोमीटर्स आहे. 2 तास दाखवते जायला, पण टार्गेट होईल असं वाटते. बघू आता. तर कस्टमर गेले पाणी घ्यायला. त्यांना बोललो पाठी बस. बोलतात की अरे पाठीवर तू उलटी होते. नको बाबा, पुढेच बस. उलटीवाला सीन नको. 2.5 तास लागले कस्टमरला ड्रॉप करण्यासाठी. हीच जर ट्रिप आपल्याला उबरमध्ये लागली असती ना तर थोडा फेर ठीकठाक भेटला असता, पण काय इश्यू नाही. भावानो, मी पोचलो पवईमध्ये. 388 रुपीज आपल्याला भेटले उबरमध्ये. आणि त्यानंतर आता मी टाकलं आहे गो होम. कुठला? पनवेलचा, सॉरी कळंबोलीचा, जिथे मी राहतो. पण तिथली ट्रिप न भेटता मला ठाण्याची ट्रिप भेटली आहे. तर आता आपण जाऊ ठाण्यामध्ये. तर ठाण्यामध्ये पोचायला टाईमचं दाखवतो आहे अप्रॉक्सिमेटली 45 मिनिट्सच्या आसपास दाखवतो आहे. आणि या फेअरमध्ये टिप पण इन्क्लूड आहे. तर प्रश्न टिपचा नाही आहे, प्रश्न आहे ठाण्यामधून आपल्याला ट्रिप भेटेल का. आणि आपला CNG जो की आता काटा झोपत चालला आहे हळूहळू. सो ठीक आहे. सगळ्या उलट्या फुलट्या ट्रिप घेतल्या मी संध्याकाळच्या. A to Z ट्रिप उलट्या फुलट्याच. आणि त्याच चुकीचं पश्चाताप आता मला हळूहळू व्हायला लागलाय. आजच्या गावात काय ठीक आहे. आता काय वेळ होते 11:01 आणि ओला आणि उबरची अर्निंग टोटल मी केली तर 3,800 रुपयाची अर्निंग आहे. वर्थ इट नाही आहे तसं बघायला गेलं तर, पण आता काय करणार, रिग्रेट करून पण काय उपयोग नाही. जे आहे ते आहे. CNG पण ऑलमोस्ट संपायला आलं आहे, तर थांबून पण काय उपयोग नाहीत कारण चान्सेस खूप कमी आहेत की काय लागतील. मॅप इज नाव फास्टर वर्क ऑफलाईन. नको रे बाबा, ऑफलाईन बिफलाईन. किती किलोमीटरचं MT होईल जर मी यातून डायरेक्ट गेलो तर. आजच्या गावात 1 तास लागेल. 33 किलोमीटर. काय खरं नाही आहे. MT घरी जायची की हाऊस नसते कुठल्याच कॅब ड्रायव्हरला किंवा कुठल्याच व्यक्तीला, पण हे नाईलाज असतात किंवा हे नशिबाचे खेळ असतात. आज कुठे ना कुठे मीही चुकलो.
दोन ठिकाणी चुकलो मला असं वाटतोय. कारण मी 2 ते 3च्या आसपास एक अंधेरीची ट्रिप लागत होती. ती जर उचलली असती ना 20 किलोमीटरची, ती 400 रुपये देत होतं. गोमध्ये होतं. कशामध्ये? ओलामध्ये. गो प्रायोरिटीमध्ये होतं. ती एक चुकी झाली. दुसरी चुकी म्हणजे अशी झाली की नवी मुंबईमधून आहे ना, ती मालाड वगैरे साईडची ट्रिप न घेता आहे ना, BKC वगैरे साईडची ट्रिप घेतली असती तर आय गेस थोडा वेगळं काहीतरी झालं असतं, अर्निंग वगैरे काहीतरी. पण मी काय विचार केला माहिती आहे की ते उबरवर ट्रिप लागेल नाही लागेल, त्यापेक्षा ही जी लागली तर ही ॲक्सेप्ट करून घेऊन जाऊया, हा होता माझा अंदाज. पण वाटतं कुठे ना कुठे काही ना काही गफला झाला, चुकामुक झाली आणि मला त्या गोष्टीचं जाऊ दे, आता काय बोलू, मूड ऑफ करून काय उपयोग नाही. गाडी पण आपण बरेच दिवस पेट्रोलवरती चालवली नाही आहे. आज पेट्रोलवरती चालेल, ती जरा जास्तच पेट्रोलवर चालेल. इथे कुठेतरी ऐरोली का घनसोली, कुठल्या तरी साईडला, ऐरोली, घनसोली, तुर्भे या तिघां साईडला आहे ना, जातानाच एक आहेत ना, स्टेशनच्या इथे समोरच CNG पंप आहे. तर तिथे मी CNG हे करेन, भरेल, सिम्पल. आणि मला काही अपेक्षा नाही आहेत की काय तिथून ट्रिप वगैरे लागतील. भावानं वेळ होते 12:19. दिवस संपला तरी तुमचा भाऊ घरी येईना. आलाय घरी आलाय. शेवटची ट्रिप ऐरोलीवरून कळंबोलीची होती उबर गोमध्ये. माझा गाडीचा CNG पूर्णपणे संपला आणि माझी गाडी 20 किलोमीटर पेट्रोलवरती आली. ही ट्रिप होती 25 किलोमीटरची. 25 किलोमीटरची दिले 453 रुपीज. आणि मला वाटलं की आता 3,800 मध्येच वाटतं डे एंड होतोय, पण नाही, 4,200 रुपयेची अर्निंग झाली. सगळे पैसे कट करून मी राऊंड फिगर 1,250 रुपये CNGचं पकडलं आहे. तेवढं होतील नाही होतील मला पण काय आयडिया नाही, तर मी ते राऊंड फिगर पकडलं आहे. तर एकदा मी तुम्हाला कॅल्क्युलेट दाखवतो आणि आपण तोपर्यंत डिस्टन्स बघू. टोटल गाडी चालली आहे 238.1 किलोमीटर आणि ही आहे CNGची रेटिंग. आणि पेट्रोलची रेटिंग आहे 20 किलोमीटर, 19.9 किलोमीटर. ही शेवटची जी ट्रिप आहे ही मला भेटली होती ऐरोलीवरून कळंबोली. आणि 25 किलोमीटरचे एवढे पैसे दिले होते. पण CNG संपला, त्याच्यामुळे ही जेवढे पण पैसे कमवले तेवढे सगळे पैसे पेट्रोलमध्येच गेले असणार असा माझा अंदाज आहे. उबरमध्ये 2,573 रुपयाचं काम झालं आहे. 2,573 प्लस, एक मिनिट, ओलामध्ये 1,400च्या आसपास असेल मला जिथपर्यंत माहिती आहे. अरे दिवस संपला ना, तर त्याच्यामुळे ह्यांनी हे केलं. अर्निंग हिस्ट्री 1,391. 1,391 प्लस ऑफलाईन होते 300 रुपये, 4,264. चला मायनस करूया, 1,250 राऊंड फिगर CNG पकडतोय. गेला असेल किती मला पण नाही माहिती, पण आपण पेट्रोलचा पण पैसे हे करू, इन्क्लूड करू. तर त्यानंतर 212 ओला उबरचा पास आणि 83 का 84 याचं ओलाचं 2,718 रुपयाचं काम झालेलं आहे. आता 2 ते 4च्या मध्ये मी गाडी काढली नव्हती कारण मी घरी आलो होतो आणि 20 किलोमीटर गाडी एमटी चालली होती. तर आता वाजतात 12:30. अरे हो, फोकस, हां, 12:30 होत आहेत. तर ही जवळजवळ किती वाजता गाडी काढली होती मी, आता मला बघावं लागेल. ही जी अर्निंग आहे ही 15 तासाची अर्निंग आहे. तर त्या हिशोबाप्रमाणे आता तुम्हीच सांगा की व्यवस्थित होती का नव्हती. मी तर आता तेवढ्या शक्तीमध्ये नाही आहेत, मला झोप येते अक्षरशः.
आणि व्हिडिओ येईल याची पण काही गॅरंटी वॉरंटी नाही. सो ठीक आहे, रेकॉर्ड करून ठेवतो. मूड झाला तर टाकेन, नाहीतर मग जाऊ दे. सो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर. एवढंच बोलेन की एवढा लेट नाईटपर्यंत काम करू नका. कस्टमर कसे भेटतील कसे नाही त्याची काही गॅरंटी वॉरंटी नाही. तुमच्यासाठी टिप. चला बाय बाय.